नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि आधुनिक शेती तंत्रावरती तुमचे सर्वांचे स्वागत। आता शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाचा जर विचार केला तर कांदा पीक आता पहिल्या फवारणीच्या आणि पहिल्या ड्रिचिंगच्या अवस्थेमध्ये आलेला आहे आणि भरपूर शेतकरी मित्रांना समजत नाही किंवा कळत नाही की त्या टायमिंगमध्ये कोणती फवारणी घ्यावी आणि कोणती ड्रिचिंग घ्यावी। तर आपण याच विषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कांदा पिकावरती पहिली फवारणी कोणती घ्यावी, त्याचबरोबर पहिली आळवणी किंवा ड्रिचिंग कोणती करावी। तर त्या अगोदर तुम्ही जर आधुनिक शेती तंत्रावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकावर आपण अगोदर कोणती फवारणी घ्यावी याविषयी माहिती बघूया। तर पहिली कांदा पिकावर फवारणी घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची। तर पहिली फवारणी का घ्यावी, तर कांदा पिकावर या टायमिंगमध्ये आता थ्रिप्स, पांढरी माशी, त्याचबरोबर जे काही रस कीटक आहे यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर आता या स्टेजमध्ये जर कांदा पिकाला चांगल्या पांढऱ्या मुळ्या फुटल्या तर त्यामुळे नवीन फुटवे आणि खतांचा अपटेक चांगला होतो। त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त फुटवे आणि पातींची संख्या वाढली गेली पाहिजे, त्यासाठी आपल्याला एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। करपा वगैरे थोडाफार असतो व इथे बघा अशा पद्धतीनं वरती आपल्याला करपा दिसून येतो। तर शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी घेत असताना पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वात पहिलं म्हणजे एक कीटकनाशक घ्यायचं आहे। तर कीटकनाशक घेत असताना आपल्याला त्यामध्ये काही गोष्टींचं लक्षात घ्यायचं आहे की कीटकनाशक आपल्याला का घ्यावं, तर पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा जे काही रशीचे कीटक आहे यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो, त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर या स्टेजमध्ये आपल्याला पांढऱ्या मुळ्या फुटणे खूप आवश्यक असते, कारण जितक्या जास्त पांढऱ्या मुळ्या फुटणार आहे तितकी खालून खतं वगैरे आपले अपटेक होत असतात आणि त्याचबरोबर वरती पातींची संख्या वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते। तर यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक आणि त्याचबरोबर इथे बघा अशा पद्धतीचा करपा वगैरे आपल्याला दिसून येतो। तर या करप्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक बुरशीनाशक अशा 3 औषधांचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची आहे। तर पहिली फवारणी घेत असताना कीटकनाशकमध्ये आणि त्याचबरोबर एक बुरशीनाशक आणि जे काही टॉनिक आहे तर यामध्ये आपल्याला स्पेअर 10 ग्रॅम, रोटरेक्स 10 ग्रॅम आणि बीट 30 ग्रॅम अशा पद्धतीने या 3 औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्या या ठिकाणी ही फवारणी घ्यायची आहे। ही फवारणी खूप तुम्हाला स्वस्तात आणि बजेटमध्ये भेटणार आहे, त्यामुळे या फवारणीचा तुम्ही नक्की तुमच्या कांदा पिकावरती वापर करा। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता जर ड्रिचिंग आणि किंवा ती आळवणीचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला त्याचबरोबर 2-3 गोष्टींचा ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। तर ज्यावेळेस आपण आळवणी किंवा ड्रिचिंग घेत असतो तर यामध्ये सुद्धा आपल्याला पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी, पातींची संख्या वाढण्यासाठी एक आपल्याला या ठिकाणी टॉनिक वापर करायचा आहे। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे काही कांदा पिकाच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी आणि फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी एक तुम्हाला बोनस टिप या ठिकाणी देतो की जर या स्टेजमध्ये कांदा पिकाला चांगले फुटवे फुटून पात्यांची संख्या वाढली तर आपल्याला ज्यावेळेस आपली कांदा पिकाची साईज होणार आहे किंवा कांदा पिकाचं आपल्याला वजन वाढणार आहे त्या ठिकाणी आपल्याला मदत होत असते। जितक्या जास्त पात्यांची संख्या वाढणार आहे तितका आपला कांदा फुगणार आहे आणि साईज किंवा वजन वाढणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण ही पहिली आळवणी घेतो तर यामध्ये आपल्याला ह्युमराज 1 लिटर घ्यायचं आहे। त्याचबरोबर बीट जे आहे त्याचा आपल्याला 250 ग्रॅम वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर 100 ग्रॅममध्ये या ठिकाणी आपल्याला स्पेअरचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही पहिली ड्रिचिंग घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला कांदा पिकाच्या फुटव्यांसाठी, पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर मर रोगावरती सुद्धा आपल्या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कांदा पिकावर पहिली फवारणी आणि ड्रिचिंग करायची आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हे संपूर्ण औषध जर तुम्हाला घरपोच मागवायचे असेल तर या स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क करा। तुम्हाला संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवरती देण्यात येईल किंवा कॉलवरती देण्यात येईल। तुम्ही जरी तुमच्या क्रॉपचे किंवा पिकाचे फोटो घेऊन जरी टाकले व्हॉट्सअपवरती तर तुम्हाला पूर्ण गाईड या ठिकाणी करण्यात येईल आणि हे संपूर्ण औषध जर तुम्हाला घरपोच मागवायचे असेल तर ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।